श्री संत गोरोबा काका यांचं मंदिर तेरमध्ये आहे हे तर सर्व व्यक्तीला माहिती आहे. पण तेरच्या मंदिराच्या व्यतिरिक्त अजून एक दुसरं मंदिर आहे हे तुम्हाला माहिती आहे का? माहीत असेल तर ठीक आहे, जर नसेल माहिती तर तुम्हाला आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून श्री संत गोरोबा काका यांचं मंदिर दुसरं आपण तुम्हाला ह्या ठिकाणी दाखवणार आहोत. तर ते मंदिर कुठं आहे हे तुम्हाला आता सांगतो आणि व्हिडिओ पाहत राहा तुम्ही पूर्णपणे. हे श्री संत गोरोबा काकाचं दुसरं मंदिर आहे, ते वानेवाडी, तालुका धाराशिव, जिल्हा धाराशिव या ठिकाणी आहे. तेरपासून अवघ्या 5 किलोमीटर अंतरावर हे गोरोबा काकाचं दुसरं मंदिर आहे. तर हे मंदिर आहे आणि त्या मंदिराच्या व्यतिरिक्त ह्या ठिकाणी गोरोबा काकाच्या पादुका पण आहेत, ते पण तुम्हाला आपण दाखवणार आहोत. आणि त्याच्यासोबत गोरोबा काकाचं तेरला ज्या पद्धतीने मंदिर आहे, गोरोबा काकाची मूर्ती आहे आणि विठ्ठल रुक्माईची पण त्या ठिकाणी मूर्ती आहे, तसंच शेम टू शेम ह्या ठिकाणी आहे. तर कसं आहे ते तुम्हाला आपण आतमध्ये मंदिरात जाणार आहोत आणि तिथून परिपूर्ण ह्या मंदिराविषयी माहिती पण तुम्हाला आपण देण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर व्हिडिओ पाहत राहा तुम्ही. तर वानेवाडी मधील हे संतश्रेष्ठ श्री गोरोबा काका यांचं हे आतलं सभागृह आहे, त्याला काय म्हणतात, गर्भगृह आहे. आणि हे पाठीमाग हे तुम्ही ह्या ठिकाणी दाखवा, ती सभा मंडप आहे ह्या ठिकाणी. तर हेच ते संतश्रेष्ठ श्री गोरोबा काका यांची ही मुख्य मूर्ती आहे. आणि श्री संत गोरोबा काकाच्या ह्या 2 पादुका आहेत. आणि ज्या पद्धतीनं तेरला आहे त्याच पद्धतीनं श्री विठ्ठल आणि रुक्माईची मूर्त्या पण ह्या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत. आणि हे मंदिर आहे संतश्रेष्ठ गोरोबा काकाचं, हा गाभारा आहे. आणि ज्या पद्धतीने तेरला आहे त्याच पद्धतीनं ह्या वानेवाडीमध्ये सुद्धा गोरोबा काकाचं मंदिर आहे. तर ह्या मंदिराविषयी आपल्याला माहिती देण्यासाठी श्री पांडुरंगजी महाराज ह्या ठिकाणी उपलब्ध झालेत. तर रामकृष्ण हरी महाराज. रामकृष्ण हरी. आपलं शुभ नाव सांगा. मी श्री पांडुरंग हनुमंतप्पा उमरे, अध्यक्ष श्री संत गोरोबा काका पादुका व श्री विठ्ठल मंदिर वानेवाडी, तालुका जिल्हा धाराशिव. मी या ठिकाणी 40 वर्षापासून कार्य करतो मंदिराचं. बर. मंदिर फक्त गाभारा होता, बाहेरचं शिखरी नंतर झालेलं आहे सगळं. अगोदर गाभारा होता हा काकांच्या पादुकाचं होतं. तर त्याप्रमाणे आमचं गाव छोटं असताना सुद्धा काकांची पहिल्यापासून दिंडी आहे. तेरचा बी काकाचं पालखी सोहळा वानेवाडीहून चालत होता 70-80 वर्षापर्यंत. पण त्याच्यानंतर थोडस हे गाव लहान असल्यामुळं लोकांनी म्हणल्यावर आमच्या इथे पादुका होत्या, त्या आम्ही परत पुन्हा 1980ला गोरोबा काकांची मूर्ती केली. 1980ला मूर्ती केली. पुन्हा पालखी काढली. पहिली दिंडी होती, नंतर पालखी सोहळा काढला. त्याच्यानंतर 15 वर्षापूर्वी 16 वर्षापूर्वी रथ केला, एक लोखंडी रथ केला होता. त्याच्यानंतर तो 14 वर्ष चालल्यावर 2 वर्ष झाला आता आम्ही सिल्वरचा रथ केलेला आहे. आणि काकांचे वाणीवाडी ते पंढरपूर आणि पंढरपूर ते वाणीवाडी हा 21 दिवसाचा कार्यक्रम चालत पायी रथ कार्तिकी सोहळा असतो. त्याच्यानंतर आमचे जे पूर्वज होते, जे नारायण बाबा ज्यांनी गोरोबा काकांना प्रगट केले, त्यांची समाधी आळंदीत आहे. ते नारायण बाबा म्हणजे तेरकर वाणी बाबा, त्यांनीच काकांच्या समाधीचा शोध लावलेला आहे. पण त्याचा उल्लेख इतर ग्रंथांमध्ये कुणी केलेला नाही. तेरकर वाणी बाबा म्हणजेच नारायण बाबा आहेत. आणि त्यांनी काकाची समाधी केल्यानंतर पुढचा बापूजी पाटील रिंगणीकर आणि नारायण बाबा, रामजी बाबा, बापूजी बाळोबा पाटील या पूर्वजांनी काकांच्या मंदिराचा सभामंडप वगैरे केला.
कुलकर्णी काका म्हणून बोरगावचे होते, राजे बोरगाव, आणि बापूजी पाटील रिंगणीकर, आणि आमचे पूर्वजांनी मिळून तो सभा मंडप तेरचा सुद्धा केलेला आहे. आणि काकांची सेवा परंपरागत असल्यामुळे इथं पादुका आमच्याकडे होत्या, तिथंच हे मंदिर पूर्वजांनी तयार केलं. आणि आम्ही त्याच्यानंतर 1980 पासून दिंडी जात होती, त्याच्याऐवजी पालखी जशी तेरची आहे तशीच वाणीवाडीची चालू केली. आता तर रथ सोहळा आहे, 16 वर्षापासून रथामध्ये काकांना नेतो आम्ही. ही मूर्ती पण चांदीचीच आहे, पादुका 2 चांदीच्या आहेत, म्हणजे विठ्ठल रुक्माईनं सुद्धा मुकुट चांदीचं केलेलं आहे. पण ज्या पद्धतीनं तेर येथील श्री संत गोरोबाकाकाचं मंदिर अतिशय सुप्रसिद्ध आहे, होय, आणि काकाला मानणारा वर्ग ही करोडोच्या संख्येमध्ये आहे, बरोबर आहे ना. पण आपल्या वाणेवाडी मधील जे हे गोरोबाकाकाचं मंदिर आहे जास्त प्रसिद्ध नाही. याचं कारण काय? याचं कारण मूळ ठिकाण तेरच आहे. तेरला जाऊन आमच्या पूर्वजांनी सेवा करत होती दररोज, बरोबर. पण त्याच्यानंतर आम्ही तर त्यांनी मंदिर इथं बांधलं पादुकाचं, आणि मग आम्ही पुन्हा हा सभा मंडप केला 32 ब्रासचा, 5 रूम केल्या, 4 दुकानं काढली, परत रथ केल्यानंतर रथ ठेवायला जागा केली, ती RCC इमारत आहे रथाची बी 10 कॉलमवर. आणि आमच्या इथं मूळ जे आहे ते वाणेवाडीत शके 1651 ज्ञानेश्वरी आहे लिहिलेली, हस्तलिखित. रामायण आहे, भागवत आहे, ज्ञानेश्वरी आहे, तुकाराम गाथा आहे, अमृत अनुभव आहे, तीर्थावळी आहे, रुक्मिणी स्वयंवर आहे. हे ग्रंथ सगळे हस्तलिखित आहेत. शके 1651 पासून, म्हणजे आता जवळजवळ 296 वर्षापासून. तर मला एक सांगा की ही जी मूर्ती आहे, होय, कार्तिक वारीला जी आपण तेर, होय, ते पंढरपूरला जी पायवारी जाती, त्याच्यामध्ये मुख्य मूर्ती कुठली जाती? त्यांची तेरच्या पालखीत त्यांची जाते, आणि वाणेवाडीच्या पालखीत वाणेवाडीची मूर्ती. म्हणजे तुम्ही ही जी मूर्ती आहे ती पंढरपूरला घेऊन जाताय? हो. मग ह्या ठिकाणी मूर्ती राहत नाही परत? नाही, परत पालखी संघ जाणार ना रथामध्ये. म्हणजे काका स्वतः पायवारीमध्ये कार्तिक वारीच्या सामील होतात, म्हणजे ह्या ठिकाणून त्या ठिकाणी जातात. पण वाणेवाडी ते पंढरपूर आणि पंढरपूर ते वाणेवाडी जाता येता चालतच असते. हो, हा सोहळा कार्तिक. ज्या पद्धतीनं परत आले काका कार्तिक वारीहून, की अतिशय तिथे दिवे लावले तेरणाच्या काठी, आणि सुशोभीकरण केलं, अतिशय स्वागत, नयनरम्य स्वागत केलं काकाचं. त्याच पद्धतीने तुम्ही पण ह्या गावात केलं का? गावात केले. आम्ही संपूर्ण गावाला गोपाळकाला जेवण सगळ्याच्या घरून आणून पालखी परत आल्यानंतर ह्या चौकातच सगळे बसतात. तिथं कीर्तन झालं की तिथं सगळेजण जेवण करतात. तर स्त्रिया पुरुष सगळे बहुसंख्य लोक तेरला येतात, पण इतर लोकांनी पण, ज्या लोकांना माहिती नाही त्यांनी आपल्या वाणेवाडीमध्ये येऊन पण काकाचं दर्शन घेण्यासाठी तुम्ही लोकांना काय सांगाल? काही नाही, आनंदाने घेऊ शकता. काय पादुकाचं दर्शन घेतलं, काय काकांचं दर्शन, हे बी गोरोबा काकाचं आहे, ते पण गोरोबा. कारण प्रत्येक महिन्याला तिथं वैद्य एकादशीला इथं सकाळी दिंडी, नगर प्रदक्षिणा, त्याच्यानंतर प्रवचन, त्याच्यानंतर जप, आणि मग सगळ्यांना सकाळी आणि संध्याकाळी 2 टाइम फराळ आहे दर वैद्य एकादशी. हो, कारण तिथंच गर्दी तेरला जास्त होती. पण माझं म्हणणं आहे की काही लोकांनी वाणेवाडीमध्ये सुद्धा येऊन संतश्रेष्ठ गोरोबा काकाच्या ह्या मंदिराचं दर्शन आणि पादुकाचं दर्शन पण घ्यायला तुम्ही आवर्जून या ठिकाणी यावं, असं आपलं म्हणणं आहे. तर तुम्हाला आता ह्यांचं जी रथ आहे ते रथ पण आपण दाखवणार आहोत. रथ पण अतिशय सुंदर आणि देखणा आहे, ते पण तुम्हाला आता दाखवणार आहोत. 16 लाखाचा रथ आहे शेलूर. चला आपण तुम्हाला रथ दाखवू. तर वाणेवाडीमधील संत श्रेष्ठ श्री गोरोबा काका कार्तिक वारी जी जाती पायवारी, तर ती गोरोबा काकाची मूर्ती नेण्यासाठी अतिशय सुंदर ह्या वाणेवाडीमधील ही जी सगळे विश्वस्त आहेत त्यांनी हा अतिशय नयनरम्य आणि सुंदर, अतिशय देखणा असा रथ बनवला आहे. तर ती रथ कितीचा आहे, कसा आहे, कुठं बनवला, काय नाही, ह्याच्याबद्दल आपल्याला ही सगळी जी आहेत विश्वस्त लोक ते माहीत देणार आहेत. मी श्री पांडुरंग मन्मथप्पा उमरे, अध्यक्ष श्री संत गोरोबा काका पादुका मंदिर वाणेवाडी. आमची एक इच्छा होती की काकांची सेवा वाढवल्याने केली तर आपण बी आपल्या इथल्या पादुका मंदिर बांधावं, म्हणून मंदिर बांधलं. आणि मंदिर बांधल्यानंतर मग आम्ही मूर्ती चांदीची आहे,
तर आपल्या बी गावात आपल्या आपल्या इच्छेनं बाबा काकाची मूर्ती चांदीची करावी असा विचार केला आणि मग काकाची चांदीची मूर्ती केली. त्याच्यानंतर काकांच्या चांदीच्या पादुका केल्या. तो श्रीगोंदा जिल्हा नगर अहमदनगर किंवा आता अहिल्यानगर म्हणायचं हा. तर त्या ठिकाणी केलेलं आहे. त्या व्यक्तीने बी अगदी अंतकरणापासून हा रथ तयार केला. जवळजवळ 16 लाख रुपये आमच्या याला गेले सगळे मिळून. म्हणजे बॅटऱ्या सगळ्या त्या तयार करून तर तो आता उस्मानाबाद जिल्ह्यात 1 नंबरचा रथ झाला. म्हणजे 10 तर साधारण किती खर्च आला रथ बनवायला? 16 लाख रुपये आला. 16 लाख 16 लाख रुपयाचा हा रथ आहे. हो. तर अतिशय देखणा असा रथ आहे. हो. इकडून आतमधल्या बाजू पण दाखवा रथाची. दुसरी गोष्ट अशी आहे की याला 407 टेम्पो आम्ही विकत घेतला. बर. त्याचं सगळं वरचं काढून मग नंतर हा रथ बनवला. म्हणजे बैल लावायची गरज नाही, या मशीनवर चालतोय 407 टेम्पोच्या इंजिनवर. कारण आता सध्या बैलाची कमतरता आहे. तर पायवारीमध्ये हा रथ जे वारकरी चालतात त्यांच्याबरोबर हा रथ आपल्या पाठीमागं हळूहळू चालतात. तर ह्याच्या पाठीमागं महिला तर मंडळ. ह्याच ठिकाणी गोरोबा काकाची जी मुख्य मूर्ती आहे वानेवाडी मधली मूर्ती पालखी पालखी पालखी, तर पालखी ठेवली जाते ह्याच्यामध्ये. पालखी ठेवते. तर ह्याच्या ठिकाणी पालखी ठेवली जाते. हनुमानवरी बसलेला आहे. अतिशय नयनरम्य असा हा रथ वानेवाडीमधील आहे. आणि ह्या रथासोबत हे रथ ठेवण्यासाठी पण अतिशय छानसं बांधकाम केलेलं आहे. आणि सावलीला सुरक्षित ठिकाणी हा रथ ठेवला जातो. आणि ह्याच्यासोबत जे हे महाराज आहेत ह्यांच्या जी काही वडील असतील किंवा घरचे वयस्कर व्यक्ती असतील त्यांनी हस्तलिखित जी बरोबर ना पूर्वजांनी हां काय सांगा तुम्ही. 20 ग्रंथ लिहिलेले आहेत. तर आता हस्तलिखित. तर ते ग्रंथ कुठले कुठले आहेत ते पण आपण तुम्हाला आता दाखवणार आहोत प्रत्यक्षात. हो. ज्या ठिकाणी लिहिलेले आहेत भावार्थ त्या ठिकाणी रामायण जाऊ. आहे. एक भावार्थ रामायण आहे. दुसरं भागवत ग्रंथ आहे. तिसरा ज्ञानेश्वरी ग्रंथ आहे. चौथा तुकाराम गाथा आहे. 5वा अमृत अनुभव आहे. तीर्थावळी आहे. रुक्मिणी स्वयंवर आहे. नाटाचे अभंग आहेत. असे 20 ग्रंथ हस्तलिखित आहेत. ठीक आहे चला. मी विशाल सोपान उंबरे, महादेव मंदिराचे अध्यक्ष. गोरोबा काकाच्या मंदिराचं परंपरा महिन्याच्या महिन्याला भजन कीर्तन सगळं व्यवस्थित पार पडते. त्याला महादेव मंदिरामध्ये कीर्तन कार्यक्रम होतोय. शिवरात्रीचा उत्सव दरवर्षी पार पडते. 7 दिवसाचा उत्सव असते. वानेवाडीमधील हे जे संत गोरोबा काकाचं मंदिर आहे त्याचे हे सगळे हे जे ट्रस्ट आहे ते सगळे हे विश्वस्त सगळे सदस्य आहेत. तर हे एक एक करून आपलं मंदिराविषयी किंवा ह्यांना काय अनुभव काय साक्षात्कार किंवा काय ह्यांच्या बाबतीत काय मंदिराविषयी काय अनुभव असतील ते सांगणार आहेत. सांगा तुम्ही. मी काकासाहेब तुकाराम सुतार, राहणार वानेवाडी, विठ्ठल मंदिर ट्रस्टचा सदस्य विश्वस्त आहे. आणि ह्या मंदिराचं आमची नाही म्हणलं तर कमीत कमी 350 वर्षापूर्वीची परंपरा आहे. ही परंपरा एकदम जुनाट आहे. म्हणजे 3.5 वर्षापासून 350 वर्षाच्या पूर्वीची परंपरा ह्या वानेवाडीमधल्या गोरोबा काकाच्या मंदिराची आहे. गोरोबा काकाच्या मंदिराची आम्ही काय करीत होतो, त्याच्या मंदिराची आम्ही सेवा करीत होतो. आमचे जे वाडवडलं होते हीच आमची सेवा, आमचीच लोकांनी सेवा केली. आणि त्यानंतर काय बाबा झाल्यानंतर आम्हाला ती लांब पडायला, सेवा आमची कमी व्हायला लागली. म्हणून आमच्या पूर्वजांनी विचार केला की बाबा आम्ही आपल्या गावात काहीतरी वास्तव्य करावं. नाही तर आमच्या गावात मंदिरच झालं नसतं. आम्ही जर त्याची सेवा केली असती तर आज आम्हाला मंदिरच बघायला मिळालं नसतं. ह्याच्यामुळं आमच्या वाडवडिलांनी विचार चांगला केला आणि गाव सुद्धा बसविताना त्यांनी व्यवस्थित बसवलं. ज्या वेळेस गावात नवीन एखादा जर व्यक्ती आला तर आमचं ती उघडा पडतो. असं गावाची पूर्वजांनी आमच्या रचना केली. आल्यानंतर मारुती मंदिर ज्या वेळेस मधला वाडा आहे तिथं 12 महिने आमचे रामायण चालू. कारण का ही अगस्ती ऋषीचं वास्तव्य कुठं आहे, डकवाडी अगस्ती ऋषीचं. पण वास्तव्य त्यांचं तिथं जरी असलं तर रामायण वाचायची वानेवाडीत रोज येतो. मग त्यांचं ध्यान कुठं होतं,
वाणेवाडी म्हणून ती मधला वाडा आणि मारुती मंदिर ही बघा तुम्ही याच्या रेषेत आहे. जिथं आम्ही ही का आजची कालची उद्याची नाही, आम्ही एकूण आमचं नाही म्हणलं तर प्रत्येक महिन्याला कीर्तन, प्रत्येक महिन्याला दिंडी, म्हणजे प्रत्येक महिन्याच्या एकादशीला कीर्तन. प्रत्येक महिन्याला प्रवचन हा. आणि पुन्हा सकाळी फराळ आणि संध्याकाळी फराळ असतो आमच्या इथे. 2 टाइम फराळ एकादशी दिवशी. एकादशी दिवशी. आणि पुन्हा आम्ही महादेव मंदिरात महिन्याला कीर्तन तिथे. बर. अशी आमच्या गावची येत वडील जे जे करीत त्या धर्म नाव ठेवी. जसं आमच्या वाडवडिलांनी केलं तसं आम्ही अपराध माझ्यात होतं तरी मला काकासाहेबांनी सद्बुद्धी दिली आणि ही माझे गुरु आहे. तेरचं मंदिर अतिशय प्रसिद्ध आहे, पण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण वाणेवाडीमधील हे संतश्रेष्ठ श्री गोरोबा काका यांचं मंदिर सुद्धा आपण नक्कीच प्रसिद्ध करू आणि तुम्ही पण सगळ्यांनी त्याला सहकार्य करावं तुम्हाला मी विनंती करीत आहे या ठिकाणी. मारुत रुंबरे. तिथं खुणवीला का चालू करायचं? मी राजेश्वर मारुत रुंबरे, राहणार वाणेवाडी, इथला रहिवासी असून मला एक असा अनुभव आला काकाचा. मी म्हणजे कुठल्याच क्षेत्रात नव्हतो. माझ्या ही चुलत भाऊ आहेत माझे, पांडुरंग उंबरे अध्यक्ष आहेत ते. पण मी माझ्या स्वतःच्या वाड्यात सुद्धा मी कधी बसणार नाही, कशाला नाही, काय नाही. बरं. पण एक दिवस असा आला, मी निवळ बाद लोकांच्या संगतीत होतो. पण एक दिवस असा आला मंदिरापाशी मी असं उभारल्यानंतर ती बसली मंडळीने मला ही काकासाहेब सुतार, पांडुरंग उंबरे, उत्तम उंबरे यांनी मला बसणाराकडून आणलं. तेव्हापासून मी आज 15-16 वर्ष झालं मला देवाचे लागला गुढी लागली. ओके झालं. आणि गोरोबाकाचं मी सेवा करायल्यापासून माझं चांगलं बी झालेलं आहे. 2012च्या आधी मी 1999 पासून प्रपंच करतो. पण 10-12 वर्षात माझ्यापेक्षा काहीच शिल्लक राहिलं नाही. 12 पासून मी देवा सेवा करायल्यापासून माझं भरपूर चांगलं झालेलं आहे. हे आमच्या गावचं वैभव आहे गोरोबा. माझं नाव शत्रुघ्न संभाजी उंबरे. या मंदिराचं सचिव म्हणून काम करतोय आज 7-8 वर्ष. नाही अगदी समाधान आहे माझ्या मनाला. माझा प्रपंच अगदी चांगल्या पद्धतीने चालू आहे. मला कुठली अडचण नाही. शेवटच्या पानाची म्हणजे शक्य 1651 आहे का नाही खरं कळतंय. तोंडी का 296 वर्षापूर्वीचा ग्रंथ आहे. वरची बाजू येईल आणि पुन्हा खाली येईल. शक्य 1651 सौम्य नाम संवत्सर. तर मला सांगा की हा ग्रंथ जो आहे तो हस्तलिखित आहे, बरोबर आहे? तर ही ग्रंथ इसवी सन कधी लिहिलेला आहे आणि कुणी लिहिलेला सांगा? वाणेवाडीचे मूळ पूर्वज नारायण बाबा वाणी. हा. हे शक्य 1651 ज्ञानेश्वरी लिहून घेतली. 1651 हस्तलिखित आहे. हस्तलिखित ज्ञानेश्वरी लिहून घेतली. तर बघा आता ही किती सुंदर अक्षर आहे यांचं. मोडी टाईप त्यावेळेस हे कुठल्या भाषेमध्ये? मराठी भाषेतच आहे. तर मराठी भाषेत आहे, पण अक्षर किती सुंदर आहे बघा. 1651 शक्य 1651. 1651 मध्ये यांचं अक्षर एवढं सुंदर होतं, म्हणजे ती व्यक्ती आता अतिशय महान होती असं तर मला वाटते. तर ह्या कपाटामध्ये तुम्ही बघू शकताय त्या वाणेवाडीमधील हे उंबरे यांचं घर आहे. तर हे जे सगळे ग्रंथ आहेत मधला वाडा बांधून ठेवलेले, अतिशय एकदम चांगल्या पद्धतीनं पॅकिंग केलेली आहे त्याची, जेणे की खराब होऊन. आणि एवढ्या वर्षाचं ह्यांनी ह्या कपाटामध्ये सगळे ग्रंथ जे आहेत हस्तलिखित ते पूर्णपणे सांभाळून चांगल्या पद्धतीने ठेवले आहेत, जेणेकरून ही पुढची जी पिढी आहे येणारी त्यांना पण ह्या हस्तलिखित ग्रंथाची माहिती व्हावी, हा उद्देश या पाठीमागचा आहे. हे फोटो घ्या आणि ते. तर ह्या उमरे यांच्या घरी सगळे हस्तलिखित ग्रंथ आहेत 1600 वर्षा, म्हणजे इसवी सन 1600 296 वर्षापासून हे असे ग्रंथ आहेत. ते पहिला पाच पैसे काय कर
होय. एका अध्यायाची सुरुवात एक तो 7 कांड ते 11 7 कांडाचे 11 भाग आहेत. त्याच्यानंतर ज्ञानेश्वरीचे 2 भाग आहेत, भागवताचे 4 भाग आहेत. त्याच्यानंतर चांगदेव 65 आहे, अमृत अनुभव ग्रंथ आहे हस्तलिखित, तीर्थावळी आहे, रुक्मिणी स्वयंवर आहे आणि नाटाचे अभंग आहेत. असे 20 ग्रंथ हस्तलिखित आहेत. चला त्याची कॉपी 1978 ते 2017 पर्यंत मी पांडुरंग मनमथप्पा उमरे यांनी लिहून काढलेले आहे. साई तर वानेवाडी येथील संत श्रेष्ठ श्री गोरोबा काका यांचं हे गावातील पादुका आणि मंदिर, त्यासोबत विठ्ठल रुक्माईचं पण ज्या ठिकाणी म्हणजे 13 जसं स्वरूपाचं आहे त्याच स्वरूपाचं पण ह्या वानेवाडीमधील मंदिर आहे. तर ही तात्यासाहेब दादासाहेब वासरकर चैतन्य सद्गुरू तात्यासाहेब बाबासाहेब वासकर संप्रदायाचं गाव आहे. इथं कीर्तनासाठी पैसे ठरवून कुणीही कीर्तन करत नाही. म्हणजे निस्वार्थी भावनेनं जे निस्वार्थ भावने जे ते लोक देतील त्यात समाधान मानून चालायचं. ते पैसे ठरवून कोणीही कीर्तन करत नाही. इथं स्वानुभवाने लोक कीर्तन करतात, म्हणजे सेवा करतात गोरोबा काकांची. त्याच्यामुळं संपूर्ण गाव आता 30-40 वर्षात कायापालट झालं आहे. सगळी जेवढी सेवा करते ती तेवढी या गावात सुखी माणसं आहे. एवढीच नव्हतं, वानेवाडी ते पंढरपूर आणि पंढरपूर ते वानेवाडी 200 व्यवस्थापक आहेत. सगळ्यांच्या परिस्थितीत बदल झाला आहे, एवढा काकांची कृपा झालेली आहे. तर गोरोबा काकाच्या सत्संगात राहून वारकरी संप्रदायाची पताका आटकेपार नेण्यासाठी वानेवाडी हे गाव अतिशय सद्भावनेनं निस्वार्थीपणानं ह्या ठिकाणी सेवा करीत आहेत. आणि अतिशय आपल्याला मनमोकळेपणानं गोरोबा काकाचं मंदिर जे आहे वानेवाडीमधील त्याची परिपूर्ण माहिती, जे की गोरोबा काकाची मंदिराची स्थापना कधी झाली त्याच्यापासून त्यांचा रथ दाखवला. आणि प्रत्येक कार्तिक वारीला ह्या ठिकाणाहून पण पायीवारी निघती त्याच्याबद्दल पण तुम्हाला माहिती सांगितली. आणि रथ अतिशय सुंदर होता तो पण दाखवला. आणि जो हस्तलिखित ग्रंथ होते वेगवेगळ्या पद्धतीचे त्याच्याबद्दल पण तुम्हाला माहिती सांगितली. तर ह्या वानेवाडीमधील जे ह्या गोरोबा काकाचे विश्वस्त आहेत त्यांचे अतिशय आपल्याला सहकार्य आणि त्यांनी आपल्याला मदत केलेली आहे. तर अतिशय तुमचे सर्वांचे मी ह्या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो अतिशय. तर वानेवाडीमधील गोरोबा काकाचा जो व्हिडिओ आपण ह्या ठिकाणी तुम्हाला आपण दाखवणार आहोत, तो व्हिडिओ जर आवडला तर इतर लोकांना पण शेअर करा, की जेणेकरून वानेवाडीमधील जे संत गोरोबा काकाचं जे मंदिर आहे ते जास्त प्रसिद्ध नाही, तर आपण प्रसिद्ध करण्यासाठी प्रयत्न करूया. आणि तुम्ही जर तेरला आलात पण वानेवाडीला पण आवर्जून या आणि संत गोरोबा काकाचं या वानेवाडी मधील जे मंदिर आहे त्याचं पण दर्शन घ्या आणि आपल्या जीवन कृतार्थ करा, जीवन कृतार्थ करा असं महाराजांचं म्हणणं आहे. तर पुनश्च एकदा तुमचे खूप खूप आभार, धन्यवाद.